हाय करा. हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगळे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे भावाला घेऊन एका चांगल्या सुंदर ठिकाणी. कुठे चाललो ते तुम्हाला कळेलच, पण आता तरी आम्ही तयाऱ्या वगैरे केल्या सगळ्यांनी. तर सगळ्यांची तयारी करून झाली. इकडे बघा, अद्विक पण मस्त तयार आहे. एकदम पिंक कलरचं टी शर्ट लावलेलं आहे त्यांनी. हे सुद्धा डीमार्ट मधूनच घेतलेलं आहे ना अदू. हां, तर चला आता आम्ही निघतो घरातून बाहेर. अद्विकचं चालू आहे बाहेर चल म्हणून. तर चला मग आता बाहेर निघतो आणि बोलते. तर आता आलो आम्ही घराच्या बाहेर. पहिले पेट्रोल पंपावर आलो, पेट्रोल टाकलं गाडीमध्ये आणि आता निघालो त्या ठिकाणी जिथे मी माझ्या भावाला घेऊन जाते. तुम्हाला बघायला मिळेलच ते कोणतं ठिकाण आहे. तर याच्या आधी आम्ही गेलो आहे तिथे, पण आता भाऊ आला तर त्याच्यामुळे त्याला घेऊन जाते. तर चला मग आता पेट्रोल वगैरे टाकलं गाडीमध्ये. आता शिवांश, मी आणि माझा भाऊ आणि अद्विक मागे बसलेला आहे. सुहास जवळ आहे अद्विक. तर चला मग आता निघतो आम्ही तिथे आणि तिकडे गेल्यानंतरच बोलतो सरळ. तर आता आम्ही आलो इथे, पण पाऊस लागला. पावसामध्ये थोडंसं सापडलो, म्हणजे थोडं ओलं झालं, जास्त नाही. तर आता बाहेर पाऊस येत आहे. आता आम्ही जिथे आलो तिथे आतमध्ये जातो. हे बघा पाऊस येत आहे. हा आहे देहू आळंदी रोड. इकडे आहे आळंदी आणि इकडे आहे देहू आळंदी रोडवर ती एक मंदिर आहे, तिथे आलो आम्ही. तर आज जास्त गर्दी दिसत नाही, खूप कमी गर्दी आहे. चला मग आतमध्ये जातो. तर हे आहे ते प्लेस जिथे आम्ही आलो. हे बघा, जास्त गर्दी नाही. हे तिकडे जायचं आहे आपल्याला पुढे. सुहास चालला इकडे, शिवांश पण चाललाय पुढे. पहिले वरती जाऊन घेतो आम्ही. पाऊस पण येत आहे आणि तरी आम्ही चाललो पुढे. जास्त मोठा नाही, बारीक आहे, तरी पण ओलं होते. कसं आहे, पटापट वरती जाऊन खाली येतो. तिकडे काढ चप्पल. हे मामाने ठेवली तिथे काढ. इथे 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 हळू ठेव. इथे चप्पल काढाव्या लागतात. चला तर चप्पल वगैरे काढून घेतल्या. आता जातो वरती, तुम्हाला दाखवते बघा आम्ही कुठं आलो ते. तर आम्ही आलो या ठिकाणी. बघा हे मंदिर, हे गजानन महाराजाचं देवस्थान आहे. तर हे बघा थोडंसं टेकडावरती बनवलं आहे. ते एक नंबर व्ह्यू आहे बघा. आजूबाजूला मस्त झाडं. सुहास चालला तिकडे फोटो काढायला. बघा खूप मस्त व्ह्यू आहे. सुहास चल वरती जाऊ आणि ह्या याच्यावरून चल, चटईवरून चल. ए शिवाय धावू नको, पडते घसरू. मामाचा हात पकड, मामाचा हात पकड, मामाचा हात पकड शिवांश. हां बघा, इथे पाय घसरू नये याच्यासाठी यांनी इथे मस्त छान असे हे टाकलेत. ग्रे कलरचे कार्पेट टाईप आहे. चला चल, इथं वरती जायचं आहे. माझ्या मागे बघा व्ह्यू. खूप वरती आहे. माझ्या मागे व्ह्यू असा आहे, खूप मस्त आहे. आता आम्ही इथे आलो वरती, परत वरती जायचं थोडंसं. तर आता वर आलो आम्ही. पाऊस खूप लागला आहे अजून. इथे थांबलो थोडंसं, परत वरती जायचं, दम लागला म्हणून थांबलो इथं आम्ही. हे बघा खालचा व्ह्यू खूप मस्त आहे. इथून बघा एकदम शेगावसारखं आहे. पुढे ज्या दोन बिल्डिंग दिसते ना एक कलरच्या, त्या कशाच्या आहे ते तुम्हाला सांगते बघा खाली गेल्यानंतर. सुहास इथं घेऊन आहे अद्विकला. इथून परत वरती जायचं आहे, परत पलटायचं आहे आणि परत मग तिथे आहे गजानन महाराजांची मूर्ती. शिवांश हळू चल शिवांश, घसरते. बरोबर कार्पेटवरून चढ मा. बरोबर पाय दे सुहासा, नाही तर घसराचंच. बरोबर.
हळूहळू चल. शिवांश चालला. मंदिराच्या मागे असा व्ह्यू आहे. हे मंदिराच्या मागचा व्ह्यू आहे. आणि आता आम्ही चाललो वरती, जिथे गजानन महाराजांची मूर्ती ठेवली आहे ना तिथे दर्शनासाठी. चला आलोच म्हणजे आता इथेच आहे मूर्ती गजानन महाराजांची. इथे दर्शन घेतो. आम्ही जिथे उभा ना म्हणजे इथे आहे गजानन महाराजांची मूर्ती आतमध्ये. तिथून आता दर्शन घेतलं. बाहेर निघालो पण पाऊस खूप आहे म्हणून थोडासा थांबलो इथे. तर मला वाटते थोडंसं आतमध्येच थांबायला पाहिजे. जिथे मूर्ती आहे ना तिथेच खूप मस्त मूर्ती आहे. तुम्ही पण एकदा या. चला आणि इकडे आहे मंदिराच्या मागे असं सगळीकडे मंदिराच्या मागे असं बनवून ठेवलेलं आहे. हा बघा इथून व्ह्यू किती मस्त आहे. हा आहे गाभारा. इथे लोक बसलेले आतमध्ये. इथेच आहे गजानन महाराजांची मूर्ती. तर चला तुम्हाला दाखवते मी. चला सुहास. खूपच मस्त मंदिर बनवलेलं आहे. इथं बघायला थोडासा वेळ द्यावा लागतो मंदिर बघायला. पुन्हा पाऊस खूप येत आहे. तर चला तुम्हाला आता आम्ही इथे दर्शन घेतलं. खाली जातो. जे पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसतंय ना ते आहे सेवेकरी. चल सुहास खाली जाऊ. शिवान चला. हे बघा इथून मस्त असा नजारा दिसते. हे बघा इतकं चांगलं बनवलेलं आहे इथे. बघा आता आम्ही अर्ध्यात आलो. अर्ध्यातून आता खालचा नजारा तुम्हाला दिसते. वरचा गजानन महाराजांची मूर्ती जी आहे ना ते वरती आहे सगळ्यात. तिथून आलो आम्ही आता खाली चाललो. तर बघा आत्ता पोचलो आम्ही खाली आणि ते आहे वरती मंदिर. आणि हा आहे मंदिराचा आजूबाजूचा परिसर. खूप मस्त आहे. जर पाऊस वगैरे नसला ना तर इथे मस्त वाटते. थोडा वेळ बसू शकतो, वेळ घालवू शकतो. आणि पावसामध्ये गडबडीमध्ये येणं आणि मग गडबडीमध्ये जाणं असंच करावं लागतं आहे ना सुहास. आपण आलो तेव्हा पाऊस होता का घरून निघाला? नाही. आणि बस आम्ही इथे पोहोचतच आलो म्हणजे जिथे मंदिर आहे ना आळंदीला तिथे पोहोचतच आलो. बस मग पाऊस सुरू झाला. थोडीशी माहिती पण इथली तुम्हाला देते म्हणजे तुम्हालाही बरं पडणार एखाद्या वेळेस फिरायला यायला इथे. चला तर हा आहे मागचा मी माझ्या. या ज्या 2 बिल्डिंगा दिसत आहे ना एकदम मंदिराच्या समोर. तर या बिल्डिंगा मला एकदम कन्फर्म नाही माहीत की कशाच्या आहे. पण मला असं वाटते की या भक्त निवास म्हणून बांधले आहे. म्हणजे धर्मशाळा ज्याला म्हणतो ना आपण त्या. म्हणजे इथे रूमा रेंटवर मिळतात राहायला. याच्या आधी मी माझे मिस्टर शिवांश आणि अद्विक आम्ही आलो होतो. ते ना महाप्रसाद पण मिळतो. तुम्हाला दाखवते पुढे. आणि जर कोणाला बसायचं असेल टिफिन वगैरे आणला त्यांना खायला वगैरे इथे जागा आहे. दाखवते बघा. तर इथे ज्या बिल्डिंगा तुम्हाला दाखवले होते ना त्या बिल्डिंगांची नावं अशी आहे श्री संत नामदेव असे म्हणजे आपल्या संत लोकांवरती आधारित असे बिल्डिंगांचे नावं आहे. आणि याच्या आतमध्ये रूम आहे त्यांना क्रमांक दिलेला आहे म्हणजे 1, 2, 3 असे क्रमांक दिले आहेत. म्हणून मला असं वाटलं की हे धर्मशाळा आहे म्हणजे भक्त निवास आहे जसं शेगावला आहे तसं. तर इथे ना रेंटनी रूमा मिळतात. आपण जर पुण्याला आलो आपल्याला बाहेर कुठे फिरायचं आहे इथे राहून तर आपण इथे राहून बाहेर फिरू शकतो. म्हणजे आपल्याला राहायचा खर्च खूप कमी लागतो. आणि आजूबाजूला बघा तुम्हाला रोडच्या आजूबाजूला असे जागा दिसते ना इथे ना टिफिन वगैरे खाण्यासाठी बनवलेलं आहे. हे बघा इथे असे रिकाम्या जागा दिसते. इथे टिफिन वगैरे खाण्यासाठी आपण बसू शकतो. थोडा वेळ घालवू शकतो. इथे असं बसण्यासाठी जागा वगैरे आहे. आणि इथे बघा समोरच तुम्हाला दिसतं इथे आहे महाप्रसाद मिळतो. तर महाप्रसादाचा टाईम ना 6 ते 8:30 पर्यंतचा आहे. त्याच्यामुळे आत्ता बंद होतं. तर तुम्हाला आता जास्त काही दाखवू शकले नाही तर बंद होतं त्याच्यामुळे. तर इथे महाप्रसाद वगैरे मिळतो. आणि बघा इकडून जिथून गेट आहे आतमध्ये आपण जातो तिथून असा नजारा दिसतो. तर खूप मस्त आहे. सेवेकरी आहे इथे 24 तास स्वच्छता असते. घाणेरडं अजिबात नाही आहे. खूप सुंदर आहे मंदिर. तुम्ही पण नक्की या एकदा. आळंदीला आहे हे मंदिर. त्या गेटच्या आतमध्ये जावं लागतं. बसायला नाही मिळालं तिथे बसण्यासाठी पण जागा आहे. म्हणजे आपण घरून जर टिफिन वगैरे आणला तर तिथे बसून खाऊ शकतो अशी व्यवस्था आहे. वेळ घालवू शकतो इथे. त्याच्यासाठी बसासाठी सुद्धा खाली जागा आहे. जे या गेटच्या सुरुवातीलाच म्हणजे गेटच्या आतमध्ये जशी आपण एंट्री करतो ना तसंच तिथं बसायला असे चौबुतऱ्यांसारखे केलेले आहे. तिथे आपण बसून जेवण वगैरे करू शकतो. किंवा मग इथे महाप्रसाद मिळतो तो सकाळी मिळतो. तर तेवढ्या सकाळी तर आपलं येणं होत नाही. पण जरी दुपारी आलो तर आपण आपले टिफिन वगैरे आणून इथे खाऊ शकतो. मस्त निवांत वेळ घालवू शकतो. सुहास गेला आहे थोडासा बाहेर. त्याला यायला वेळ आहे. लोक आत्ता आम्ही आलो तेव्हा जास्त गर्दी नव्हती. आता थोडीशी परत गर्दी वाढली. मी आधी पण सांगितलं हे मंदिर जे आहे ना हे आळंदीला आहे. इथून आळंदीचं मंदिर जे आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचं ते अगदी जवळ आहे. पण इंद्रायणी नदी खूप जास्त भरली आहे त्याच्यामुळे तिकडे जाण्याची इच्छा नाही. पावसामुळे तिकडे जाण्याची इच्छा नाही. आणि आता खूप पाऊस झाला कमी त्याच्यामुळे ना घराकडेच जाण्याचा विचार करतो कारण तर मुलं आहेत सोबत त्याच्यामुळे.
तर आता आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं, तिथलं आम्ही सगळं व्यवस्थित बघितलं, पण पावसामुळे थोडंसं तिथे थांबायला नाही मिळालं. परत पाऊस लागणार या भीतीमुळे आम्ही तिथून लवकर निघालो. तर आता घराकडे निघालो, घरी जातो. पाऊस कधी पण येऊ शकतो, कारण तर पावसाचं अजूनही वातावरण आहे. तर चला मग घरी जाते आणि त्यानंतर बोलते. तर आता घरी तर आलो, तर थोडा वेळ आराम वगैरे करतो आणि चेंज वगैरे करतो आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी. तर आता संध्याकाळचे वाजले 7. संध्याकाळची सगळे कामं आवरून आता स्वयंपाकाला सुरुवात करत आहे. भावाचा आज उपवास आहे, म्हणजे शनिवार, दर शनिवारचा तो उपवास करतो, त्याच्यामुळे त्याचा सकाळपासून उपवास आहे. फक्त सकाळी नाश्ता केला होता त्याच्यावरच आहे. तर मी आताच्या स्वयंपाकामध्ये मी करणार आहे नुसतं शेवग्याची रसाभाजी, भात आणि चपात्या करणार आहे. तर चला मग आता मी ना स्वयंपाकाला सुरुवात करते. मस्त तिथे शेवग्याच्या शेंगा काढून घेतल्या, ह्या डब्यामध्ये ठेवल्या होत्या. त्याच्यावरती ना साल काढून घ्यायचे, हे साल अशी साल काढून घेते आणि त्यानंतर मग याची भाजी बनवते. तर आता भाजीला चांगली उकडी येत आहे. स्वयंपाक झाला सगळा. आता ना अद्विकला खाऊ घालते, कारण तर त्याला लागले भूक. आणि आता कोथिंबीर टाकून देते. तर आता मिस्टर पण आलेत ऑफिसमधून. आले लगेच जेवण करत नाही, फ्रेश होतात, थोडा वेळ घेतात आणि त्यानंतर जेवण करतात. तोपर्यंत अद्विकला खाऊ घालते आणि त्यानंतर आम्ही सुद्धा जेवण करून घेतो आणि जेवण केल्यानंतर बोलते तुमच्याशी. आता जेवण वगैरे करून झालं. जेवण करून झाल्यानंतर आवरावर केली. रात्रीच्या 11 वाजत आले आहे आणि आळंदीला गेलो होतो. गजानन महाराजांच्या संस्थान, गजानन महाराजांचं संस्थान आहे, इथे मठ म्हणतात त्याला. तर तिथे गेलो होतो, खूप मजा आली तिथे. पण पावसामुळे आम्हाला जास्त वेळ तिथे थांबता आलं नाही. जेवढं आम्हाला बघता आलं तेवढं बघून घेतलं आणि आलो आम्ही घरी. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये. चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तो